नमस्कार नमस्कार नमस्कार. मुंबई असं म्हणतात स्वप्नांची नगरी आहे. मुंबई म्हणजे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी आहे. परंतु माझ्या मुंबईत आज माझ्या मुंबईतच माझा मुंबईकर खरंच स्वस्थ आणि निवांत समाधानकारक आयुष्य जगतोय का हो? नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात माझ्या मुंबईकराचं स्वास्थ्य नक्की चांगलं आहे का हो? नाही. मग नक्की झालंय तरी काय? का असं आज मी बोलतोय? याचं थेट कारण म्हणजे मी RPS स्टार न्यूज या विशेष वृत्तात आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबईचं स्वास्थ्य मुंबईकरांचं धोक्यात हे असं का बोलतोय मी? नक्कीच तुमच्या सर्वांच्या लक्ष देईल. सांताक्रूज पूर्व वाकोला परिसर इथेच सुरू आहे एक धक्कादायक प्रकार. गटरांवर थेट उभी राहत आहेत व्यावसायिक दुकाने. अहो, या मुंबईकरांची काळजी कोण करणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब. होय, आम्ही तुम्हालाच आवाहन करतोय. तुम्ही बरोबर ऐकत आहात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर आणि यातूनच असलेल्या गटरांवर बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत. सांताक्रूज स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर. इथेच आपण इथे पाहू शकता आमच्या थेट वृत्तांतामध्ये सेंट चार्ल्स हायस्कूल आणि सेंट अँथोनी हायस्कूल यांच्या बरोबर मधोमध हे बेकायदेशीर काम उघडपणे सुरू आहे. असा प्रश्न आज जनतेच्या मनात आहे, मुंबईकरांच्या मनात आहे. प्रशासन झोपले आहे काय की कोणाच्या वरद हस्ताने हे सगळं चालू आहे? नक्की काय चालू आहे ही भानगड? नियमांचा उघड भंग होतोय. कोणतेही NOC नाही, कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. रस्त्यावर मातीचे ढिगारे पडलेले आहेत. बॅरिगेटिंगचा पूर्ण अभाव आहे. म्हणजेच नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ. RPS स्टार न्यूज हे धक्कादायक आणि जळजळीत वास्तव आपल्या समोर आणतंय. धुळीचं प्रदूषण, वाहतुकीची कोंडी आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास भयंकर, अतिभयंकर. कोण घेणार याची जबाबदारी? स्थानिक नागरिकांची मागणी स्पष्ट आहे आणि RPS स्टार न्यूजच्या माध्यमातून पूर्ण मुंबईकरांना न्याय देण्यासाठी आज या प्रकरणात गुन्हे दाखल झाले पाहिजेत. संबंधित कंत्राटदार कोण आहेत ते शोधावेत. BMC अधिकारी कोण आहेत ते शोधावेत. पोलीस यामध्ये असणारे याच्यावर कारवाई झाली पाहिजे, नक्कीच झाली पाहिजे. आणि हे आवाहन थेट आम्ही माननीय देवेंद्र फडणवीसजी साहेब आपल्याला करत आहोत. तात्काळ हे बांधकाम थांबवा. दोषींवर कडक कारवाई करा. कायद्याचा सन्मान राखा. RPS स्टार न्यूजची ठाम भूमिका आहे ही. मुंबईत वाढणारे बेकायदेशीर बांधकामे हा केवळ निष्काळजीपणा नाही तर संभाव्य संगनमत आहे. आणि RPS स्टार न्यूज पूर्ण मुंबईकरांच्या पाठीशी उभं आहे. आम्ही हे दाखवणारच. सामान्य नागरिकांच्या जीवाशी हा खेळ नाही, याला माफी नाही. गटारांवर उभी दुकाने, प्रशासन झोपेत आहे की काय? याचा केवळ विचारच नाही तर याच्यावर कार्यवाही अपेक्षित आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब, काहीतरी करा आपण. मुंबईत कायद्याला हरताळ आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ अशक्य. आणि म्हणूनच संपूर्ण मुंबईकरांनो, काळजी करू नका. RPS स्टार न्यूज आपल्या सदैव पाठीशी आहे. रयतेमधून रयतेपर्यंत. मी प्रल्हाद चव्हाण आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आणि हा माझा व्हिडिओ आपण मुंबईमध्ये पूर्णपणे व्हायरल कराल ही अपेक्षा करतो. RPS स्टार न्यूजला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून. RPS स्टार न्यूज. हे बघा कशा पद्धतीनं सगळं टाकलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरने. आहे किती चुकीच्या पद्धतीनं काम चालू आहे. दिवसा इथे खूप गर्दी होते. हे पहा, मातीचे ढिगारे, कुठले बॅरिगेटर्स नाही, याला सुरक्षा नाही. सर्व काही भयंकर प्रकार आपल्या जनतेच्या आणि BMC पोलीस अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी कर्मचारी तसेच शासनाच्या लक्षात आणून देण्याचं काम RPS स्टार न्यूजच्या माध्यमातून पत्रकार करीत आहेत. ते आपण सर्व पाहू शकता. हे गाड्यासुद्धा सर्व गटरीवरती बांधले गेलेले आहेत आणि भाड्याने दिले गेले आहेत. मग ही BMCच्या जागेची चोरी आहे
की BMCने हप्ता वसूल करण्याची नवीन पद्धत तयार केलेली आहे. हा सेंट चार्ल्सकडे जाणारा रस्ता, रस्त्यावर असलेली प्रचंड धूळ आणि त्याचा होणारा लोकांच्या आरोग्यावर परिणाम आपण पाहू शकता. तातडीने शासनाने याकडे लक्ष देऊन हे अनधिकृत बांधकाम बंद करावे आणि हा रस्ता लोकांसाठी मोकळा करावा. RPS स्टार न्यूज संपादक प्रल्हाद चव्हाण. हे जे गाळे दिसत आहेत ते पूर्णपणे गटरीवर बांधले गेलेले आहेत बेकायदेशीररित्या. आपण आता हा सेंट चार्ल्सकडे जाणारा रस्ता आणि हा सेंट अँथनीकडे जाणारा रस्ता आपण हा बघू शकता. भाटिया मेडिकलचं चौक. अजून आपल्याला कशा पद्धतीने रस्त्याचे काम केले जाते, लोकांना किती त्रास होतो याचे काही घेणे देणे नाही. कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीने रस्ते उकरून ठेवतात दिवसेंदिवस आणि याचा त्रास प्रवाशांना, वाहतूक करणाऱ्या वाहनांना सहन करावा लागतो. धुळीचे प्रदूषण, लोकांवर होणारा आरोग्यावर परिणाम याचं काही घेणं देणं कॉन्ट्रॅक्टरलाही पडलेलं नाही, BMCला पडलं नाही. याकडे पूर्णपणे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं दुर्लक्ष आणि पोलीस डिपार्टमेंटचंही दुर्लक्ष झालेलं दिसून येतं. याचा संबंध काय आहे, कोणाशी आहे आणि अशा पद्धतीची कामे कशा पद्धतीने दिली जातात याचं उत्तर जनतेला आपण द्यावं अशी मागणी जनतेतून होत आहे.